आता माझा जो हा गॅस आहे, इंडक्शन गॅस आहे, हा पूर्णतः पांढरा आहे. 2 वेळा जरी त्यावरती स्वयंपाक बनवला तरी देखील हा काळा होतो किंवा थोडासा घाण होतो आणि तो क्लीन करावा लागतो. त्यामुळे मला प्रत्येक वेळी स्वयंपाक झाल्यानंतर हा व्यवस्थित असा स्वच्छ करणं गरजेचं असतं. दिवसातून एकदा मी हा छान व्यवस्थित घासून क्लीन करते, अदरवाईज मी असं पुसून घेते. आणि फायनली अद्वैतचे पप्पा रेडी झालेले आहेत आणि ते इथे जायला निघालेले आहेत आणि माझं सुद्धा काम बऱ्यापैकी झालेलं आहे. आता मला स्वतःला फक्त फ्रेश व्हायचं आहे. त्या अगोदर भूक लागली होती, म्हटलं चला आता खाऊन घ्यावं. सुंठवडा आहे, एक कुकी घेतलेली आहे आणि अर्धा कप चहा घेतलेला आहे. ब्रेस्टफीडिंग जर्नीमध्ये तुम्ही जेवढा चहा किंवा कॅफेन कमी घ्याल तेवढं तुमच्यासाठी किंवा तुमच्या दूध वाढीसाठी हे चांगलं असतं. मी सुद्धा दिवसभरामध्ये फक्त 1 कप म्हणजे सकाळी अर्धा कप आणि संध्याकाळी अर्धा कप असं चहा घेते. त्यानंतर मी माझं स्वतःचं आवरलं, म्हणजे अंघोळ वगैरे करून घेतले, फ्रेश झाले, कपडे धुतले. जे काही रेग्युलर यूजचे कपडे आहेत हे मी हाताने अंघोळ झाल्या लगेचच धुवून टाकते, त्यामुळे नंतर मग त्याच्यासाठी वेगळा वेळ काढावा लागत नाही. एवढं काम होईपर्यंत लगेचच अद्वैतही उठला आणि बाळही उठला. आजकाल ना मी माझ्या स्किनवरती फक्त हे ॲलोवेरा जेल लावते आहे. ॲक्च्युली प्रेग्नन्सीनंतर किंवा डिलिव्हरीनंतर जी स्किन आहे ही खूप जास्त ड्राय होते, कोरडी होते आणि अशा वेळी स्किन केअर करणं हे तुम्हाला खूप जास्त गरजेचं असतं, पण वेळही मिळत नाही. त्यामुळे मी बाकी कोणतंही प्रोडक्ट लावत नाही, फक्त लिप बाम आणि ॲलोवेरा जेल फक्त लावते आणि दिवसभर मी त्यावरतीच असते, कारण कुठे बाहेरही जायचं नसतं. तर इथे अद्वैतलाही ब्रेकफास्ट दिलेला आहे. बाळ इथे छान खेळतो आहे आणि त्यानंतर अद्वैतचा ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही आमचा मोस्ट फेवरेट टाईम एन्जॉय करतो आहे. बाळ, मी आणि अद्वैत आम्ही छान गप्पा मारतो आहे. अद्वैतला सुद्धा बाळाच्या सगळ्या गोष्टी खूप नवनवीन वाटतात. तो कसा हसतो, तो कसा रिॲक्ट करतो, तो त्याला काय म्हणतो, अशा खूप साऱ्या गोष्टी तोही ऑब्झर्व करत असतो, बघत असतो आणि एन्जॉय करत असतो. बाळाच्या सगळ्या गोष्टी त्याला करायच्या असतात किंवा बाळासोबत खूप जास्त बोलायचं असतं आणि तो नेहमी बनतो की मला बाळ खूप आवडतं. ॲक्च्युली प्लॅनिंग करण्याच्या अगोदर जेव्हा जेव्हा आम्ही विषय काढायचो तर त्यावेळी तो म्हणायचा की मला अजून एक बेबी नको आहे किंवा मला आणखी कोणी नको आहे. पण बाळ आल्यापासून तो खूप जास्त खुश आहे, खूप जास्त त्याच्यामध्ये चेंजेस मी पाहते आहे. आता नंतर बाळ परत झोपी गेला. अद्वैतही त्याच्या थोड्याशा ॲक्टिव्हिटी करत होता. त्यानंतर मी इथे कपडे जे धुतलेले होते ते वाळत घालायचे राहिले होते, कारण त्या अगोदरच बाळ उठलेला होता, तर ते वाळत घालून घेतले. सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या आणि अद्वैतची सुद्धा अंघोळ वगैरे झाली. अद्वैत आता बऱ्यापैकी इंडिपेंडंट आहे, त्यामुळे मला त्याच्याकडे खूप जास्त बघावं लागत नाही. बऱ्यापैकी तो सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतो. आता इथे तो त्याचे जे काही हे कार आहे तर ते बनवत आहे. आता ही एक साईट आहे की ज्यावरती आपली कार आपण स्वतः डिझाईन करू शकतो. वेगवेगळ्या कंपनीचे जे काही मॉडेल आहेत ते कस्टमाइज करायला ते देतात, म्हणजे त्यामध्ये कोणती फॅसिलिटी हवी आहे, कोणता कलर हवा आहे, काय हवं आहे, हे बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये ॲड असतात आणि त्यानंतर एक मॉडेल बनवायचं असतं आणि हे त्याचं फेवरेट काम आहे. तो आरामामध्ये अर्धा पाऊण तास हे करत असतो. त्यानंतर आम्ही दोघांनी छान असे फ्रूट्स खाऊन घेतले. बाळ अजूनही झोपला होता. बाळ हा दिवसा बऱ्यापैकी छान झोपतो, म्हणजे 1.5-2 तास तो जागा असतो, सकाळी थोड्या वेळ आणि इव्हिनिंगच्या वेळेस थोड्या वेळ, पण बाकीच्या वेळी तो छान झोपलेला असतो. पण जेव्हा तो जागा असतो तर त्यावेळी 1-1.5 तास तर त्याच्या मागे आरामामध्ये जातो.